मुंबईत शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा शासकीय सोहळा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार झेंडावंदन। एकनाथ शिंदे ठाण्यात, अजितदादा पुण्यामध्ये झेंडावंदन करणार, तर रायगडमध्ये झेंडावंदनाचा मान मंत्री भरत गोगावले यांना। सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन इमारतीवर 26 जानेवारी निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई। जवळपास 100 वर्ष जुन्या असलेल्या ऐतिहासिक इंद्रभवन इमारत तिरंगा रोषणाईमध्ये न्हाऊन निघाली। तिसऱ्या टी20 सामन्यामध्ये भारताचा शानदार विजय। न्यूझीलंडवर 10 ओव्हर आणि 8 विकेटनं मात। अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादवची तडाखेबाज खेळी। विजयासह टीम इंडियाची मालिकेमध्ये 3-0 विजयी आघाडी। मुंबईत मार्चमध्ये म्हाडाच्या घरांची लॉटरी। म्हाडाच्या 3000 घरांची लॉटरी निघणार। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर लॉटरीची तयारी सुरू। आता मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार। मुंबईतील परळ एसटी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांची दारू पार्टी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दौऱ्यावेळी प्रकार उघडकीस। एसटी डेपोमध्ये दारूच्या बाटल्यांचा खच। मद्यपी चालकांना निलंबित करण्याचे आदेश। कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल। शहरात पक्षाकडून नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर। धाराशिवमधील शिवसेनेतील उमेदवारीचा वाद चव्हाट्यावर। जिल्हा परिषद उमेदवारांची तिकीट भाजपच्या राणा पाटलांकडे दिल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आरोप। कुणाच्या म्हणण्यानं महाराष्ट्र हिरवा होत नाही। जलील यांनी राज्याचं वातावरण बिघडवू नये। गुलाबराव पाटलांचा इम्तियाज जलील यांना सल्ला। जळगावात शिवसेनेचा शरद पवारांना धक्का। शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतलं धनुष्यबाण। मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। आम्ही वेगळं लढलो की काही लोकांचं फावतं। झेडपी निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, तर अजितदादांची मिश्किल टिप्पणी। आम्ही एकत्र आलो तर तुमचं काय जातं, विरोधकांना अजितदादांचा सवाल। एकनाथ शिंदे अजित पवारांकडून सरन्यायाधीशांचं स्वागत। आम्हाला न्याय का मिळत नाही, सिद्ध झालं। संजय राऊतांचे सवाल। राऊतांवर शिंदेंचा पलटवार। सांगली महापौर निवडणुकीचा मुहूर्त ठरला। 10 फेब्रुवारीला ठरणार सांगलीचा महापौर। सांगलीचं महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव। कोल्हापुरात निवडणूक भरारी पथकाकडून साड्या जप्त। 5 लाखांच्या साड्या जप्त। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदारांना साड्या वाटप असल्याचा संशय। नाशिकच्या सटाणामध्ये बस स्थानकावर शालेय विद्यार्थिनीचं मोबाईलवरून चित्रीकरण। बस स्थानकावर एका विकृताकडून चित्रीकरण। चोप देत आरोपी पोलिसांच्या ताब्यात। मुंबई पुणे हायवेवरील वाहतूक आजही विस्कळीत होण्याची शक्यता। आजपासून कामगारांचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा। आंदोलनामुळे आज आणखी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता। सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी। साई समाधी मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा।